अशा श्री तुकोबारायांच्या अभंगरूपी ज्ञान गंगेतील हा अभंग आजच्या ह्या कीर्तन समर्पणाकरिता निवडलेला आहे। मानवी जन्म किती श्रेष्ठ आहे, मानवी जीवनाचं श्रेष्ठत्व श्री तुकोबारायांनी या अभंगातून प्रतिपादन केलेलं आहे। दुर्दैव कधीतरी आपलं जीवन जगत असताना आपल्याला असं राहतं, जन्माला येऊनही मरणांत स्थितीच्या क्षणापर्यंतचा या सुंदर अशा मानवी देहाचा अधिकार आपल्याला कळू नये याच्यासाठी आपण अभागी आहोत। म्हणून कधीतरी 450 वर्षापूर्वी श्री तुकोबारायांना गतकाळातील नंतरच्या भविष्य काळातील समाजाला हे जीवन कळता जगता जगता ते जीवन कळावं आणि त्या जीवनातला मानवी देह किती श्रेष्ठ आहे त्या श्रेष्ठत्व पदाचा अधिकार सिद्ध करत असताना तुकोबारायांनी आपल्यासाठी हे शब्द खर्च केले, ते म्हणजे आजचा अभंग आहे। विठ्ठल 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 आणि म्हणून आजच्या या श्राद्धाच्या निमित्ताने पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व नातेवाईक हितचिंतक पाहुणे मंडळी आपण सर्वजण उपस्थित आहात आणि ज्या निमित्ताने ज्यांच्यासाठी ज्या परिवारासाठी आपण आलात तो गहिले परिवार या गावातील दातली गावातील अतिशय संस्कार संपन्न संप्रदायी अभिमुख असणारा हा गहिले परिवार। आणि तसं बाबा हे मला परिचित आहे, मी बॅनर आल्यानंतर कळालं, म्हटलं बाबा दातलीला आल्यानंतर कायम भेटत जायचे, कथेला राहायचे, कीर्तनाला राहायचे। म्हणून आमच्या गहिले दादांनी काही दिवसापूर्वी मला संपर्क केला, त्यातल्या त्यात त्यांनी मला या सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी टाकली आणि ह्याप्रमाणे ह्या परिवाराने सुंदर आपल्या कार्यक्रमाचं आणि आपल्या पित्याच्या श्राद्धाचं सुंदर असं ह्या परिवाराने हे गोड केलेलं नियोजन आहे। आणि म्हणून आपल्या गावातील प्रसिद्ध आणि पारमार्थिक क्षेत्रातील विपुल असलेले श्री हरिभक्तपरायण सर्व महाराज मंडळीच्या उपस्थितीमध्ये ज्यांच्या निमित्ताने आपण आलेलो आहोत, कैलासवासी राधाकिसन हरी गहिले बाबांच्या या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। बाबांचा संपूर्ण परिवार आहे, त्यांच्या पत्नी आहे गंगा भागीरथी संगीता राधाकिसन गहिले, त्यांचे चिरंजीव आहेत श्री विजय राधाकिसन गहिले, त्यांच्या कन्या सौ जयश्री प्रवीण सहाने, त्याचप्रमाणे अजय राधाकिसन गहिले, त्यांचे भाऊ आहेत, बहिणी आहेत, सुना आहेत, त्यांचे नातू आहेत, पुतणे आहेत, संपूर्ण मोठा परिवार आहे। 2 मुलं आहेत, एक त्यांची कन्या आहे, असा हा संपूर्ण परिवार, ह्या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सहभागी आहोत। संपूर्ण गहिले परिवार, पुतणे, नातू, भाऊ, सर्व ही प्रिय सर्व भाऊकी परिवार गहिले परिवाराच्या या दुःखामध्ये उपस्थित राहण्यासाठी आपण गावातील परिसरातील सर्व नातेवाईक हितचिंतक मंडळी आज आपण उपस्थित आहात। बाबांच्या स्मृतीच्या आठवणी या निमित्ताने करण्याचा हा एक आजचा दिवस आहे। आपल्या अध्यात्म परंपरेनुसार आपल्या शास्त्र परंपरेनुसार पूर्वजांनी ऋषी मुनी साधू संतांनी घालून दिलेली जी परंपरा आहे त्या परंपरेने आपल्यातून गेलेले आपले जे पूर्वज आहे त्या पूर्वजांचं स्मरण कोणत्या तरी निमित्ताने काहीतरी करावं, ते भगवत चिंतनामध्ये असं असावं। अशा भगवत चिंतनातून गेलेल्या आत्म्याचं स्मरण ही आपल्या संप्रदायाची फार मोठी गोड परंपरा आहे। विठ्ठल नको त्या वातावरणामध्ये ते आशे होते आणि ते तसे होते आणि ते खूप चांगले होते हे म्हणण्यापेक्षा संतांच्या शब्दाच्या वाणीमध्ये, संतांच्या विचारामध्ये, परमात्म्याच्या गुणानुवादनामध्ये आपल्या सामान्य माणसाचं स्मरण व्हावं ही परंपरा पाहायला मिळते ती फक्त वारकरी संप्रदायामध्ये। आणि म्हणून
आजच्या या गोड नियोजनामध्ये या परिवाराचा वटवृक्ष, या परिवाराचा आधार आपले म्हणजे राधाकिसन दादा हे आपल्यातून सर्वांमधून जाऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि त्यांच्या निमित्ताने आपण उपस्थित आहात. खरं तर बाप, आई, वडील हे आपल्या जीवनाचा फार मोठा आधार आहे. वेळ मिळेल तसा मी शेवट त्याबद्दल आपल्याला सांगेलच. आणि म्हणून ह्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या पित्याचं स्मरण करण्यासाठी एवढं गोड नियोजन ह्या परिवाराने केलंय बरं का. चिंतामण महाराज त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्व आपल्याला सांगितलं, आपण त्यांना सांगितलं तसं त्यांनी केलं. आणि एवढ्या पावसामध्ये म्हणजे पाऊस एवढा नाही, पावसांच्या दिवसामध्ये आहे की नाही, पावसाळ्याचा म्हणजे तो किती येईल काय येईल त्याच्या बाबतीत सावध राहावं लागतं. म्हणून वॉटरप्रूफ मंडप एवढं सर्व नियोजन, अतिशय गोड नियोजन ह्या परिवाराने केलं आहे. त्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी लाभलेली सर्व ह्या परिसरातील सर्व गायक वादक महाराज मंडळी, या परिसराला, या तालुक्याला, या जिल्ह्याला प्रसिद्ध असणारा आवाज, गोड गाळ्याचे गायक आमचे सन्मित्र गायनाचार्य श्री हरिभक्त परायण चिंतामणजी महाराज सानप यांची पवित्र उपस्थिती ह्या कार्यक्रमासाठी आहे. त्यांना साथ देण्यासाठी तेवढ्याच उंचीचं, तेवढाच दर्जा, तेवढ्याच सामर्थ्याने या परिसराला प्रसिद्ध आणि जिल्ह्याला, तालुक्याला प्रसिद्ध असणारा आवाज, पाठपाठांतरातून परफेक्ट प्रमाण असे श्री हरिभक्त परायण आमचे विजयजी महाराज काळे यांची पवित्र उपस्थिती आहेत. त्याचप्रमाणे जुन्या जाणत्या पारमार्थिक सर्व आम्हाला बरोबर घेऊन जाऊन परमार्थामध्ये आपलं गायनाचं कार्य टिकून ठेवणारे आमचे घुगे महाराज, निवृत्ती महाराज घुगे यांची उपस्थिती आहेत. आणि त्याचप्रमाणे दातली गावचं भूषण शुभम महाराज, कधीचं नाव आठवतो पण लक्षात येईना, शुभम महाराज यांची. शुभम महाराज म्हणजे ऑलराऊंडर बरं का. शुभम महाराज म्हणजे कशातच कमी नाही, कशातच मागं नाही. एक चांगला गोड स्वभाव शुभमचा आहे, चांगला प्रयत्न आपल्या परमार्थिक वाटचालीमध्ये आहेत. शुभम महाराज आहेत, त्याचप्रमाणे माळू महाराज दराडे आहेत. आणि विशेष म्हणजे आमचं दातली गावचं गोड सर्व भजनी मंडळ, त्यांची उपस्थिती ह्या कार्यक्रमासाठी आहेत. अंबादास भाऊ आहेत, कैलास भाऊ आहेत, लानूमामा आहेत, सगळीच मंडळी. आणि आमच्या सर्व पुरुष भजनी मंडळी तर आहेत, पण आपल्या दातली गावचं प्रसिद्ध महिला मंडळसुद्धा उपस्थित आहेत. आणि एकदम श्रद्धेने, भावनेने कोणताही कार्यक्रम असला, श्रद्धायुक्त भावनेने परमार्थामध्ये सक्रिय होणाऱ्या आमच्या माता भगिनी, दातली गावचं सर्व महिला भजनी मंडळ उपस्थित आहे. आणि विशेष म्हणजे या भागाचं भूषण, जिल्ह्याला, तालुक्याला प्रसिद्ध असणारा मृदंग, ज्यांचे बोल वाजतात, त्या बोलांमधून जसा अभंगाच्या शब्दांचा आवाज निघावा, मी त्यांना आवडीने आमचे भवानी शंकर तालुक्याचे म्हणतो मुकुंद महाराज लाड यांची पवित्र उपस्थिती मृदंग वादनासाठी आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय श्री मुकुंद महाराज आपल्याला लाभलेले आहेत. आणि विशेष म्हणजे हा सगळा कार्यक्रमाचा विचार, हे सगळं नियोजन, ही साऊंड सिस्टीम, हा मंडप आपल्या परिसरातील फार मोठं भूषण आहे. आम्ही रोज साऊंड सिस्टमवर राहतो, पण बऱ्याच ठिकाणी साऊंड सिस्टम असते पण सिस्टम नसते. आलं का लक्षात? आणि परफेक्ट सगळा आवाज व्यवस्थितरित्या देण्याचं काम आमचे रामादादा कांडेकर यांची ही साऊंड सिस्टम इथे उपस्थित आहे. आणि मला खरं तर गहिले दादांनी यांनी सांगितलं आम्हाला सगळं पाहिजे, मग मी त्यांना आमच्या रामादादांचा नंबर दिला. आणि त्यातले तर दुग्ध शर्करा योग असं का रामादादा पाहुणेच निघाले. आणि मग काय, मग जसं बाऱ्याला जसं तिकडं वाव करून दिला, पाणी तिकडंच गेलं, रिटर्न माझ्याकडं आलंच नाहीत. सगळं रामादादांनी गोड सुंदर नियोजन, मंडपापासून तर साऊंड सिस्टमपर्यंत सुंदर नियोजन रामादादांनी आमच्या गहिले परिवाराला करून दिलं. आणि सुंदर ह्या कार्यक्रमाची भव्यता. विठ्ठला विठ्ठला सर या पुढे या. आपल्या तालुक्यातील आदर्श शिक्षक, दातली गावचं भूषण आदरणीय श्री आमचे भावड सर सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. या परिवारावर सर्वांचं प्रेम आहे बरं का. प्रसिद्ध आणि सांप्रदायिक सुशील विचारांचा हा परिवार आहे.
आणि सर्वच जाणते पारमार्थिक माता भगिनी पुरुष बांधव या परिसरातील आपण सर्व उपस्थित आहेत आणि सर्वच क्षेत्रातील मंडळी ह्या कार्यक्रमासाठी आहे आणि निर्धारित वेळेमध्ये आपण ह्या कार्यक्रमाची सेवा सांगता भगवत चिंतनाच्या द्वारा समर्पित करूया. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. गेलेल्या व्यक्तीचं जीवन खऱ्या अर्थाने आपण कोणत्या विचारामध्ये कोणत्या भावनेने आपल्या जीवनातला प्रवास आपण केलेला आहे त्या प्रवासाचं मिलन हे संतांच्या वाणीमध्ये कसं बसतं याच्यासाठी आपल्या आयुष्याचा प्रवास आपण तसा जगला पाहिजे. जसं आपल्याला व्यावहारिक जीवन आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे, धन दौलत मान पान प्रतिष्ठा आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे, याच्यासाठी आपलं मन खर्च होतं, याच्यासाठी आपलं तन खर्च होतं म्हणजे शरीर खर्च होतं. ते सर्व करून मी सांगत असतो एवढ्या सर्व शरीराच्या मनाच्या विचाराचं सर्व खर्चकरण करणारं हे शरीर आपण खर्च करतो ते मात्र तेवढं आपण झिजवत असतो केवळ लौकिक जीवनातल्या संसाराचं मॅनेजमेंट करण्यासाठी. मग कधीतरी असंही वाटावं ना की आपण लौकिक जीवनाला प्राप्त करण्यासाठी जर एवढा अमूल्य किमतीचा देह जर आपला खर्च होत असेल ना तर कधीतरी ह्या देहाला देवाने स्वीकारावं आशाहीसाठी हे जीवन समर्पित व्हावं का याच्यासाठी केल्या जाणारा किंवा अपेक्षित असणारा जो विचार त्याला आपल्या जीवनातल्या अध्यात्माचा आनंद म्हणतात. विठ्ठल हे मानवी जीवन लौकिक संचयासाठी तर आहेच, कारण लौकिक जीवनातला प्रवास तर लौकिक संचयाशिवाय होणार नाही. प्रतिष्ठा गरजेची आहे, अन्नपान आपण शाळेमध्ये अन्न पाणी वस्त्र निवारा शिकलेलो आहे, ही माणसाची गरज आहे, त्या मूलभूत गरजा आहे. मी विनोदाने सांगत असतो त्याच्यामध्ये एक ॲडिशनल गरज ॲड झाली, अन्न पाणी वस्त्र निवारा त्याच्यात मोबाईल धरा, हे की नाही सर, ही एक ॲडिशनल गरज आहे, त्याच्याशिवाय माणूस राहू शकत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या लौकिक जीवनातला जगण्याचा एक आधार आहे. मग तो जसा आधार वाटतो ना मग हे लौकिक जीवनातलं सामर्थ्य हा देह तरी कशासाठी, मग हा देह लौकिक जीवनाचा आनंद मिळण्यासाठीच आहे. पण त्या लौकिक जीवनाबरोबर जर देह जर भजनासाठी जर असेल तर त्याही जीवनाला मोठा आनंद प्राप्त वाजवा चिंतमन महाराजांसाठी. काय गोड सुंदर प्रमाण. असं तर त्यांच्या आवाजाने तुकोबारांना असं वाटेल भजनासाठी खाली यावं की काय. विठ्ठल देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. काय मानवी जीवन जगत असताना लौकिक आणि पारमार्थिक जीवनातल्या दोन्हीही बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहे. हेमंतदादा दोन्हीही गोष्टी जीवनामध्ये महत्त्वाच्या आहे. एक वेगळ्या निकषातून जर पाहिलं आध्यात्मिक दृष्ट्या देहाबद्दलचं ममत्व नको आणि पण असंही म्हणताना देवाच्या भजनासाठी तर देही गरजेचाच आहे, देहाचीही गरज आहे ना. म्हणून आजच्या काळामध्ये शरीर आणि देह जगला तर भजन आहे. मग ते शरीर कसं सांभाळावं हे आम्ही सरांना विचारलं पाहिजे. आमच्या सरांनी शरीराला मेंटेन करण्यासाठी किती प्रयत्न केला
आणि लौकिक जीवनातल्या कार्यप्रणालीसाठी भगवंताच्या भजनासाठी जर जीवन महत्त्वाचं असेल तर लौकिक जीवनामध्ये शरीरही तितकंच महत्त्वाचं आहे ना। त्या शरीराचं जगणं, त्या शरीराचं अस्तित्व लौकिक जीवनासाठीही तेवढंच महत्त्वाचं आहे। मग त्याच्यासाठी 750-400 वर्षापूर्वी सर्व संतांनी आपण आता फिरतो, आता आरोग्याची काळजी घेतो हे आत्ता कळालंय, पण गीतेने आणि संतांनी पूर्व सांगितलेलं युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त चांगला आहार आणि चांगला विहार। आहारानंतर विहार म्हणजे फिरणं, हे हजारो वर्षापूर्वी अर्जुनाला भगवंतांनी सांगितलंय। दुर्दैव एवढंच की ते आपल्याला आत्ता कळतंय। विठ्ठला 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 लौकिक क्षेत्रातला जगण्यातलं समर्पण केवळ अंतरंग गोष्टीतून पाहून विचार चालणार नाही, तर लौकिक जीवनाचाही प्रवास महत्त्वाचा आहे आणि पारमार्थिक जीवनातलाही प्रवास महत्त्वाचा आहे। मिळालेल्या आयुष्याबद्दल आपण जागरूक राहिलं पाहिजे, आपण जागं राहिलं पाहिजे। संतांनी बहुधा आपल्याला आपल्या जीवनाची पावलं आपल्या जगण्याच्या दिशेने ज्यावेळेला मृत्यू काळाकडे पडत असताना कितीतरी संतांनी सांगितलं की आता तुम्ही स्वतःसाठी जागं राहिलं पाहिजे। आता जागा रे बाईनो, आता जागा रे बाईनो, आता जागा रे बाईनो, आता जागा रे बाईनो, चोरने डोला मोडोनी, आता बागा रे जागा रे बाईनो, जागा रे बाईनो, जागा चोरने चला रे बागा रे, आता जागा रे बाईनो, आता जागा रे बाईनो, क्या बात। आता जागा रे भाईनो जागा। जाग होणं याचा अर्थ असा आहे स्वतःचं जगणं, मरणांत स्थितीच्या क्षणापर्यंतचा मानवी जीवनाचा प्रवास क्षणाक्षणाला तो किती महत्त्वपूर्ण आहे याचा विचार सर्वांगाने आपल्या जीवनामध्ये होणं रामादादा ही काळाची गरज आहे। माणूस जगतो, मी एक वाक्य रोज सांगतोय, कायम बोलतोय, माणूस जगतोय पण जगताना दिसत नाही, कारण जगण्याची भिन्नता आहे। फक्त जगून आणि जगून पूर्ण होऊन स्वतःच्या आयुष्याबद्दल, स्वतःच्या देहाबद्दल शेवटच्या श्वासापर्यंत आपण आपल्यासाठी कधी जागे होणार आहात। जागं होणं याचा अर्थ असा, मरण्याच्या अगोदर जगण्यातला आनंद कळावा, याला जागं होण्याची व्याख्या आहे। म्हणून जाणं येणं राहणं मृत्यू हा आयुष्यातला ठरलेला सब्जेक्ट, याच्यातला बदल हा जीवनातला अटळ आहे, त्यात बदल होणार नाही। कारण आवेगा सो जावेगा राजा रंग फकीर, कोही सियासन चढ गया कोही बंधा जंजीर। जाणं येणं राहणं हा जीवनातला ठरलेला एक विचार आहे, त्याच्यात बदल होणार नाही। मी एक वाक्य कायम बोलत असतो, जन्म मरणाचा विचार करण्यापेक्षा मरेपर्यंत कसं जगायचंय हा विचार सर्वश्रेष्ठ आहे। कारण सगळी धावपळ, सगळी पळापळ, सगळा जीवनातला संचय, सगळं मन लावून सगळ्या गोष्टी करणं हे तर जगण्यासाठीच आहे ना। मग त्या जगण्याच्या समर्पणाचा विचार आपल्या जीवनामध्ये तो किती श्रेष्ठ आहे। म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला जगणं कळालं पाहिजे। ज्यांना जगणं कळालंय ती माणसं आजही आनंदी आहे आणि उद्याही आनंदी आहे। लौकिक जीवनाच्या अपेक्षेचा भाव केवळ तेच जर शाश्वत मानलं तर कधीतरी त्याच्यामध्ये चढ उतार होणार आहे, कधी दुःख येणार आहे तर कधी आनंद येणार आहे। पण मात्र लौकिक जीवनाला पारमार्थिक जीवनाचा जर स्पर्श असेल तर तो कोणीही कधी आणि कसाही असेल किंवा कसाही असेल तरी त्याच्या जीवनामध्ये आनंदच आहे, कारण त्याला मानवी जीवन कळालेलं आहे। विठ्ठला विठ्ठला
मरण येणं, मरणाच्या संबंधाने भीती वाटणं हे मनाचं जीवनाचा स्वाभाविकता विचार आहे, पण त्याला कोणी थांबवू शकत नाही, कारण याचं नाव मृत्यूलोक आहे. याला कोणाला ब्रेक लावणं शक्य नाही. मग याला एवढंच आहे तोपर्यंत. गहिले दादा बाबा आपल्यातून निघून गेले, वर्ष झालंय, आणि त्यांच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात. आता ते ज्या रस्त्याने गेले ती वाट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ठरलेली आहे. म्हणून आता मात्र आपलं एवढंच, आपला बोनस आणि आपलं शिल्लक भाग्यवान आपण एवढेच आहोत, अजून आपण जिवंत आहोत. जिवंत आहोत ही एक संपत्तीच आहे. मग जिवंत असणाऱ्या देहाच्या विचाराच्या संपत्तीचं जगणं, मरणांत स्थितीच्या क्षणापर्यंतचा आपला प्रवास हा कसा गेला पाहिजे, ह्या विचारातून आपण जर विचाराने जर जगणं कळालं तर आपल्या जीवनाचा, मला तरी वाटतंय, हाच आपल्या जीवनाचा खरा परमार्थ आहे. विठाला 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 विठाला. म्हणून आयुष्य फार मोलाचं आहे. श्री तुकोबारायांनी देहाबद्दल आणि जीवनाबद्दल आयुष्याला मोल म्हटलेले बरं का. मोलाचे आयुष्य वेचुनिया जाय. आयुष्य हे मोलाप्रमाणे. म्हणून जरा माणसाने जीवन जगत असताना थोडं आपल्या देहाकडे, आपल्या आचार विचाराकडे, आपल्या आहाराकडं आणि आपल्या आयुष्याकडं जरा गांभीर्याने पाहिलं पाहिजे, गांभीर्याने विचार केला पाहिजे. एकदा जीवन संपलं ना, त्या जीवनातला परत कोणताच विचार रिटर्न सप्लाय त्याला नाहीच आहे. संपलं म्हणजे संपलंच. आहे तोपर्यंत तुम्ही आहात, हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. म्हणून तर श्री तुकोबारायांना आयुष्याच्या बद्दल मोलाचा शब्द वापरावा लागला. ते आयुष्य तर खर्च होणारच आहे, ते आयुष्य तर जाणारच आहे, पण आहे तोपर्यंत त्याला जपलं पाहिजे, आहे तोपर्यंत त्याला सांभाळलं पाहिजे. आपण सगळी मोबाईल वापरणारी माणसं आहेत. ऐका, त्या मोबाईलमध्ये चिप राहते छोटीशी, चिंतामण महाराज, विजय महाराज, ते कार्ड, त्याला पूर्वीच्या काळामध्ये रिचार्ज केल्यानंतर पैसे संपले की फक्त आता त्याच्यात बदल असा केला की त्याला क्रेडिट व्हॅलिडिटीज बॅलन्स. जेवढा बॅलन्स तुम्ही टाकाल तोपर्यंत तुम्ही मजा कराल. आता रेटही वाढवले, लग्न होतं म्हणून की काय. विठाला विठाला. तो बॅलन्स, आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, तो व्हॅलिडिटीज बॅलन्स जोपर्यंत त्या कार्डला आपण मारतो, तो बॅलन्स संपल्यानंतर आपण किती महिने समोरच्याशी बोलू शकतो, किती महिने संवाद. काय महाराज महिने कशाला, अहो काय काय म्हणता म्हणता त्याचा टाइम संपला का, काय शब्द सुद्धा पुढे ऐकायला जात नाही, त्याचा टायमिंग पिरियड संपला. कारण ते संपणारच आहे. जसा तो मोबाईल त्याचा व्हॅलिडिटीज बॅलन्स, तसा शरीर सुद्धा हा एक मोबाईल आहे. आणि या शरीर रूपी मोबाईलमध्ये आयुष्य नावाचा क्रेडिट बॅलन्स जन्मताच देवाने तो रिचार्ज करून पाठवला आहे. तो कसा संपवायचा हे आपण ठरवायचं. म्हणून आयुष्य हे मोलाचं आहे. आलं का लक्षात. म्हणून त्याला खर्च करणारच आहात. मग काहीतरी खाऊन काहीतरी पिऊन कोणाची तरी निंदा करून दुःखाने जखडून आयुष्य जगण्यापेक्षा या देहाचं सामर्थ्य कळावं, हे जीवन शेवटच्या श्वासापर्यंत संत विचाराने एवढं पवित्र करावं, म्हणून जगण्याचा आनंद मिळेल, हे जगण्याचं रहस्य आहे. विठाला या सर्व गोष्टीच्या समर्पणाचा विचार आज मी तिला ह्या विचारांच्या भावनेने जगणं ही काळाची गरज आहे. म्हणून ह्या निमित्ताने आपण सर्व एकत्रित आहात. आपले पूर्वज आणि पूर्वजांचं स्मरण आपण ज्या निमित्ताने ज्याच्यासाठी करतो ना, ती आपली कर्तव्य दक्षतेची ती एक वाटचाल आहे. पूर्वजांच्या आठवणी, पूर्वजांचं स्मरण करणं ही काळाची गरज नाही, हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याला आपण त्या गोष्टीतून काहीतरी देणंच लागतो. याला डावलून चालता येणार नाही, म्हणजे तुम्ही डावलल्या जाणार नाही, ही त्याची जबाबदारी आहे. विठाला विठाला. आई वडिलांची सेवा, आई वडिलांचं कर्तव्य, आई वडिलांबद्दलचा आदर सद्भाव
हा काय आपल्या जीवनामध्ये एक उपकाराचा विचार होऊ शकत नाही, तो मात्र कर्तव्याचा आणि स्नेहभावाचा आणि प्रसन्न मनाने माझ्या जीवाभावाचं, माझा आणि त्यांच्या डीएनएतला एवढा शाश्वत संबंध आहे, या भावनेने माता पित्यांचं स्मरण म्हणजे एका प्रकारची ती सेवा आहे. लक्षात घ्या, कर्तव्य म्हणून करून उपयोग होणार नाही, त्याच्यामध्ये तेवढ्या पवित्र भावना, वात्सल्य भावना तेवढ्या आल्या पाहिजे. कारण आई वडिलांच्या सेवेने महाराज काय होतं, परवाच्या झालेल्या आषाढी वारीच्या ज्याच्यासाठी आपण जातो तो आई वडिलांच्या सेवेने आला, एवढी ताकद आई वडिलांच्या सेवेची आहे की नाही. द्वारकेवरूनही झाला येता, द्वारकेचा द्वारकाधीश परमात्मा पंढरपुराला आला, कोणत्या निमित्ताने? त्याचं एकच निमित्त म्हणजे आई वडिलांची सेवा आहे. विठाला विठाला पुंडलिकाचं चरित्र फार गोड आलेलं आहे. भक्त पुंडलिकाची भावना आणि विचारधारा तशी अगोदरची नास्तिक होती बरं का, अगोदरची नास्तिक होती, पण तो आस्तिक कसा झाला हे फार नंतरचं महत्त्वाचं आहे. श्रीलंपट जीवन केवळ बायकोला अस्तित्व भावाने, ममत्व भावाने पाहणारा पुंडलिक, मग ते गानक्षेपक आहे बरं का, पण ते फार गोड आहे. आई बापाच्या गळ्याला दोरी बाईल खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी, क्षेपक आहे ते, पण ते तेवढं सत्य आहे. निघाला काशी यात्रेला, बायको डोक्यावरून आई बाप असा खाली चालवत 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 निघाला. पुंडलिकाचं हे नास्तिकत्व पाहिलं. जाता 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 तो एका आश्रमाच्या ठिकाणी विसाव्याला थांबला. पुंडलिक थांबला, कुठंतरी आपण आराम करावा, थांबावं, प्रवासाला पूर्ण विराम द्यावा म्हणून एका आश्रमाला पाठ लावून बसले सर्व. त्याची आई वडील बाजूला बसले, बायको शेजारी. तेवढ्यात प्रकार असा घडला, 3 महिला काळ्या कुट्ट आल्या आणि त्या आश्रमामध्ये साधूंची सेवा करण्याकरता गेल्या. आता ज्या त्या 3 महिला कोण होत्या माहिती का? त्या गंगा, यमुना आणि सरस्वती, 3 नद्या होत्या. आणि त्या आश्रमामध्ये गेल्या आणि तो आश्रम होता कुकुट स्वामींचा आश्रम होता. कुकुट स्वामींच्या आश्रमात दर्शनाला गेल्या. सेवा करता करता 4-2 तास झाले आणि त्या बाहेर आल्या. त्या जातानी काळ्या कुट्ट्या मलिन अवस्थेत आतमध्ये गेल्या, पण शुभ्र पांढऱ्या होऊन बाहेर आल्या. आणि पुंडलिकाने ते पाहिलं. पुंडलिकाला आश्चर्याचा धक्का बसला. पुंडलिकाने त्यांच्या जवळ गेला, नमस्कार केला आणि विचारलं, का हो, कोण आहात आपण? म्हटले काय, कशासाठी? म्हटले जरा तुमचा परिचय द्या. त्यांनी परिचय दिला. मी गंगा, ही यमुना, ही सरस्वती, आम्ही 3 नद्या आहोत. आणि मग तुम्ही एवढ्या काळ्या कुट्ट होऊन आलात, आश्रमात गेलात आणि काही वेळाने बाहेर आल्यानंतर तुम्ही एवढ्या पांढऱ्या शुभ्र स्वच्छ होऊन आल्यात, काय प्रकार आहे? तुम्ही अगोदर अशा कशा झाल्या आणि नंतर अशा कशा झाल्या? पण अगोदर एवढ्या काळ्या कुट्ट मलिन का होता? त्या नद्यांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. त्यांनी सांगितलं, बरं झालं, हे उत्तर तर आता तुझ्यासाठीच गरजेचं आहे, हे तर तुझ्यासाठीच गरजेचं आहे. अरे पुंडलिका, तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये स्नान करतात आणि ते पाप आम्ही घेतो, त्यांना शुद्ध करतो. आणि त्या पापाचा इतकी मलिनता आमच्या देहावर वाढते, त्या मलिनतेची शालनता करण्यासाठी आम्ही आमच्या गुरूंकडे येतो आणि त्यांची सेवा केली की ते पाप तिथं नष्ट होऊन परत तुझ्यासारख्या पाप्यांना शुद्ध करण्यासाठी आम्ही वाहत असतो. आणि त्याच्यासाठी आम्ही परत बाहेर येतोय. आणि आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा आहे. आणि पुंडलिकाला हे सर्व समजता क्षणी पुंडलिकानं पाहिलं, बाबरे, मग तुम्ही ज्यांची सेवा करता त्या गुरूंचं नाव? म्हटले कुकुट स्वामी महाराज. मग त्यांची सेवा करता तुमचे गुरु काय करतात? ते गुरु त्यांच्या आईवडिलांची सेवा करतात. ते गुरु आईवडिलांची सेवा करतात. त्या आईवडिलांच्या सेवेनं एवढं सामर्थ्य प्राप्त झालं, एवढं सामर्थ्य प्राप्त झालं की आम्ही सुद्धा त्यांची सेवा करून शुद्धता प्राप्त होते. या आईवडिलांच्या सेवेची ताकद पुंडलिकाला त्या गंगा यमुना सांगतायत.
काय सांगू का, जरी पूर्वकर्माचा संस्कार माणसाचा काय असेल ना, तो वर्तमान काळामध्ये ते संस्कार जागरूक होत असतात. पुंडलिक पापी होता, पण पूर्व काळामध्ये पुंडलिकाचा अधिकार सर्वश्रेष्ठ होता. यमुना, गंगा आणि सरस्वतीचे शब्द ऐकता क्षणी अरे आईवडिलांच्या सेवेची एवढी ताकद आहे ना, आपण तर त्याच्या अपोजिट जगतोय. आपण आपल्या आईवडिलांना एवढा त्रास देऊन आपण चाललोय, फार वाईट आहे. पश्चातापाची भावना अंतःकरणामध्ये निर्माण झाली. म्हटले आपण पाहूया, आणि तिथंच गेला. कुक्कुट स्वामींच्या जवळ बसला. आईवडिलांच्या सेवेची एवढी मोठी ताकद आहे, आपणही सुद्धा आता मत परिवर्तन झालं पाहिजे. गंगा यमुना सरस्वतीच्या उपदेशाने तिथेच पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची सेवा करू लागला. एवढी सेवा निष्ठेने केली, परिवर्तन झालं. आता मात्र पुंडलिक तिथून हलत नाही. एवढी सेवेचे सामर्थ्य पुंडलिकाचं झालं. त्या सेवेसाठी पुंडलिकाला एवढ्या ताकदीने उंची वाढली अधिकाराची पुंडलिकाची. त्याला भेटण्यासाठी साक्षात परब्रह्म भेटण्यासाठी आलं. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले. साक्षात पांडुरंग परमात्मा भेटण्यासाठी आले पुंडलिकाला. आणि पांडुरंग परमात्मा साक्षात भगवान पुंडलिकाशी संवाद साधू लागले. पुंडलिका, अरे राजा, तुझा अधिकार एवढा श्रेष्ठ आहे. आई वडिलांच्या सेवेच्या सामर्थ्याने तू एवढा पुनीत झाला, एवढा पुण्यवान झाला रे. आर्त भावना अंतःकरणामध्ये पुंडलिका एवढी निर्माण झाली, तुला भेटण्याची इच्छा निर्माण झाली. काय जीवन आहे महाराज. स्वतः देवाने भेटण्याची इच्छा निर्माण करावी, एवढंच सामर्थ्याने असं जगावं, हा आदर्श एवढ्या उंचीचा. पण आता पुंडलिकाची घमेंड वाढली होती. आलं का लक्षात. पुंडलिकानं सांगितलं बरं बरं. आणि काही लोकांच्या डोक्यात हवा गेल्यावर त्यांच्या तोंडातले बरं बरं येत असतं. बरं बरं, पाऊ पाऊ, करू करू, थांबा जरा. तसा ॲटिट्यूड वाढला पुंडलिकाचा. पुंडलिकाने सांगितलं काय म्हणणं आहे. काय नाही रे पुंडलिका, तुला भेटायचंय, तुझ्याशी बोलायचं आहे. पुंडलिकाने पांडुरंगाला सांगितलं. पण आता पुढचा एक इतिहास असा आहे, पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्मा आला. जर तो द्वारकेचा कृष्ण आहे तर त्याचं नाव पांडुरंग कसं, असाही काही गोष्टीतून बऱ्याच अर्थाने चरित्र असं आलेलं आहे. भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेवरून पंढरपुराला पुंडलिकाच्या भेटीसाठी आले. पण ते काय फ्लाईटने, ट्रेनने, कारने नाही आले. ते गायी चारत चारत भगवान श्री द्वारकाधीश पंढरपुराला आले पुंडलिकाच्या भेटीसाठी. आणि ऐका पुढे, गायी चारता चारता गायींच्या खुरांमधून जी धूळ उडायची, ती धूळ कृष्ण भगवंताच्या अंगावर पडायची. आणि ती धूळ पडता पडता गायींच्या खुरांमधली धूळ इतकी पवित्र होती, त्याचा आनंद परमात्म्याला वाटत होता. आणि त्या गायींच्या खुरांची धूळ भगवान परमात्मा स्वीकारत होते. पण ती धूळ साचून साचून शरीरावरती भगवान श्री द्वारकाधीशाचा रंग, पंडू नावाचा रंग तयार झाला. त्याचं नाव पांडुरंग. विठाला विठाला असा पांडुरंग पुंडलिकाच्या भेटीसाठी. अरे पुंडलिका, मला तुला भेटायचंय रे, तुझ्याशी संवाद करायचा आहे. पुंडलिकानं सांगितलं नंतर बघू, आता वेळ नाही. माझ्या माता पित्यांच्या सेवेमध्ये मी एवढा मग्न आहे, मला मात्र त्यांच्या सेवेपासून आता दूर येता येत नाही. मग जरा मी तुला एक 700-800 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट देतो, त्याच्यावर थांब म्हटले. कशाचा फ्लॅट महाराज. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. वीट घेतली पुंडलिकाने आणि फेकली पाठीमागे. आणि सांगितलं पांडुरंगा, मला वेळ मिळेल त्यावेळेला मी तुझ्याशी संवाद साधेल रे पांडुरंगा. तोपर्यंत या विटेवर मात्र तू असाच उभा राहा. मी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मात्र तू उभा राहा. पण नुसताच उभा राहू नको, जरा काहीतरी काम कर म्हटले. काहीतरी काम कर पांडुरंगा. भोळे भाबडे वारकरी, आमचे वारकरी एवढे भोळे ना, एवढे भोळे, त्यांना काही कळत नाही. पण तुझ्या भक्तीची आर्त भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये एवढी विलक्षण राहील ना, ते तुझ्यासाठी चालत पळत येतील. त्यांना भक्ती, ज्ञान, परब्रह्म, तत्वज्ञान या कोणत्या गोष्टींची जाणीव नाही आहे. फक्त तू देव आहेस एवढंच त्यांना माहिती आहे.
एवढंच त्यांना माहिती आहे. म्हणून पांडुरंगा काय कर माहिती का, त्यांचा माथा तुझ्या चरणावर ठेवला ना, फक्त कृताकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, एवढंच तू कर आणि मग मी तुझ्याशी संवाद साधतो. उभा करता करता पुंडलिकाने देवाला कामाला लावलं आणि जसा उभा केला बाबांनी तो तसा उभाच राहिला. मग एवढे युग झाले. किती युग? युगे 28 विटेवरी उभा आम्हाला वाटलं काय वेगळ्या चालीत ऐकायला मिळेल काय, म्हणून म्हटलं तुमच्या मला तर चाल येत होती. विठाला विठाला 28 युग झाली महाराज. योगे 28 विटेवरी उभा, वामंगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा, साक्षात परब्रह्म विटेवरती पुंडलिकाने समपाय करकटी, उभा तटी भिवरेच्या, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. अशा परमात्म्याच्या चरणावर वृत्ती राहो, न लगे माईक पदार्थ. आणि मग मात्र 28 युग झाली हो, तरी अजून पुंडलिकाला बोलायला वेळ नाही त्याच्याशी. पुंडलिकाने असा विचार केला, मी बोललो का देव निघून जाईल? आहे तसाच उभा राहा म्हटले, अजून आहे तसाच थांब. आणि म्हणून महाराज उभा केला आणि पांडुरंगाचं काम सुरू केलं. धर्मशास्त्र विचारा अभिमुख बोलण्याचा इत्यर्थ असा, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आजही भूवैकुंठ पंढरपुरामध्ये विटेवर उभा राहिला. कशामुळे? याचं एकच सामर्थ्य. वाट पाहे उभा भेटी जियावर, वाट पाहे भेटी जियावर, वाट पाहे उभा भेटी जियावर, वाट पाहे उभा भेटी जियावर. कृपाळू तरी उतारले, कृपाळू तरी उतारले, वाट पाहे उभा भेटी जियावर, वाट पाहे उभा भेटी जियावर. कृपाळू तरी कृपाळू तरी उतारले, वाट पाहे उभा भेटी जियावर, वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा, आपली वाट पाहात. आणि म्हणून महाराज कशामुळे आला? एवढं फिरून सांगून करण्याचं कारण एवढंच, आई वडिलांच्या सेवेने आला. माता पित्यांची सेवेची पवित्रता, सामर्थ्य, ताकद एवढ्या अधिकाराची आहे. पुंडलिकाच्या मायबापाच्या सेवेचं सामर्थ्य एवढं की द्वारकेचा कृष्ण पांडुरंग स्वरूप भूवैकुंठ पंढरपुराला आला. एवढी माता पित्यांची सेवेची सामर्थ्यता आहे. मग अशा पांडुरंगाच्या जर सामर्थ्याने आई वडिलांच्या जर सेवेने जर तो परमात्मा येत असेल, तर अशा माता पित्यांचं जगणं, आशांचा आनंद, अशा परमात्म्याची भेट कोणत्या जन्मात होते? तर ती ह्याच जन्मात होते. मग मात्र ह्याच जन्माचा अधिकार श्री तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या
ती पाहे देव इच्छिता ती पाहे इहलोकेचा हा देह देव इच्छिता ती पाहे. याचं समर्पण आता याची वेल्डिंग पहा की माता पित्यांची सेवा ह्याच जन्मात, देवाची भगवत भक्तीची साधना पुरुषार्थ परमार्थ ध्यान भक्ती साधना ह्याच जन्मामध्ये खऱ्या मानवी जीवनाचा जगण्याचा आनंद तो ह्याच जन्मामध्ये विजय महाराज. आणि म्हणून जर एवढं सगळं जर ह्याच जन्मामध्ये जर आहे ना, म्हणून तर हा जन्म किती श्रेष्ठ आहे. श्री तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, यह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. संत सेवा आणि संत कृपेचा प्रभाव, संत कृपेची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी स्वतः देव सुद्धा यह लोकाची अपेक्षा करतात. एवढं श्रेष्ठ जीवन मनुष्य जीवन आहे. विठाला विठाला मनुष्य जीवन याच्यासाठी एवढं श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून तुम्ही पहा, जीवनामध्ये कर्तव्याला विसरून जगलेलं जीवन ते पशुहीन जीवन आहे. कर्तव्याची जाणीव आणि त्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार तो आपल्या जीवनामध्ये होणं ही काळाची गरज आहे. आज राधा किसन बाबा आपल्यातून आपल्या 1 वर्षापूर्वी निघून गेले आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एवढा सुंदर कार्यक्रम त्यांच्या परिवाराने आणि सगळ्या गोष्टी त्यांचं आठवण एका भगवत चिंतनाच्या साधनेतून करणं, खऱ्या जीवनातलं रहस्य कळणं ही त्या जीवनाची पावती आहे. विठ्ठल जन्माला आल्याच्या नंतरचं सार्थक होणं, अशा जीवनातल्या जगण्याचा आनंद तो इतर जन्मामध्ये नाही बरं का. गाढवं, कोल्हे, कुत्रे, मांजरं यांचं जीवनामध्ये असं आपण कधी ऐकलं का? गाढवं कीर्तनात येऊन बसले, टाळ वाजवायला बसले, ऐकायला बसले, पंढरपूरला वारीला गेले, असं कधी होत नाही. कावळे, चिमण्या हे असं पशु पक्ष्यांच्या जन्मात ते होत नाही. ते जीवन फक्त भोगासक्त जीवन आहे. पण पुरुषार्थ प्राप्त करता येतो तो ह्याच जन्मामध्ये. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही एवढा सुंदर आनंद, एवढ्या परमार्थाचा भगवत भक्तीचा आनंद आणि प्रसन्न मनाने मृत्यू लोकातल्या मरणांत स्थितीच्या क्षणापर्यंतचा जगण्याचा आनंद बाबा दुसऱ्या जन्मात आहे. दुसऱ्या जन्मात आहे नाही ना, तो दुसऱ्या जन्मामध्ये नाही, तो ह्याच जन्मामध्ये आहे. म्हणून मनुष्य जीवन हे श्रेष्ठ जीवन आहे. पुरुषार्थ प्राप्त करायचा आहे. जगावर सत्ता, काळावर सत्ता, मनावर सत्ता, स्वतःच्या कर्तृत्वावर सत्ता करता येते ती ह्या जन्मामध्ये. श्रीमद भागवतातला एक उदाहरण पहा. 6 वर्षाचं छोटं पोरग काळावर सत्ता गाजवली ह्याच जन्मामध्ये. त्या मुलाचं नाव आहे बाळ ध्रुव सर. छोटासा पोरगा बाळ ध्रुव 6 वर्षाचं कोवळं वय, ज्या वयामध्ये काय खावं आणि काय फेकावं ही अक्कल ज्या वयात येत नाही, त्या वयामध्ये जगाचा बाप ब्रह्मांड चालक परमात्मा प्राप्त करून घेतला. ही मानवी जीवनाच्या देहाची सार्थकता आहे. विठ्ठल विठ्ठल फक्त त्या संस्काराने प्रत्येक जीवनातल्या टप्प्यावरती आपल्याला जगण्यातलं समर्पण कळालं पाहिजे, तो अधिकार कळाला पाहिजे, त्याचे मार्गदर्शक कळाले पाहिजे आणि त्या मार्गदर्शकांचा स्वीकार
जर जीवनाला जर झाला तर ते जीवन इतकं गोड ना, तर इतकं गोड पवित्र जीवन 6 वर्षाच्या बाळध्रुवाने देवाला मिळवावं आणि आपले 6 वर्षाचे पोरं काय करतात? पाहुण्यांच्या बुटात पाणी होतं, आहे की नाही? म्हणजे ज्या वयात ते काही कळत नाही एवढा पुरुषार्थ गाजवण्याचं हे वय आहे. म्हणून पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी सुभाषितकारांचं एक सुभाषित आहे, काल मी आपल्याला सांगितलं पहा, धर्मार्थ काम मोक्षाणाम यस्य कोपी न विद्यते आचागलस्तनश्चैव तस्य जन्म निरर्थकाः. याच्यातला एक जरी पुरुषार्थ नसेल ना तर त्याचं जीवन निरर्थक सांगितलंय. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पाहिजे बरं का. याच्याशिवाय बायकोही करू नये, याच्याशिवाय मरू नये. आमचे गुरुजी विठ्ठल बाबा घोले सांगायचे, वा या 4 पुरुषार्थाशिवाय जीवन नाही. जसं जीवनाला, जसं लौकिक जीवनामध्ये जसं परिवार संपन्न असावा, जीवन समृद्ध असावं, पैसा अडका प्रतिष्ठा, जसं लौकिक जीवन हे समृद्धपणाने वाटतं ना, तसं मरणांत स्थितीच्या क्षणापर्यंत माणसाचं समृद्ध जीवन ह्या 4 पुरुषार्थाने पूर्ण होतं. याच्यातला एक जरी नसेल तर त्याचं जीवन तस्य जन्म निरर्थकाः. विठ्ठल म्हणून मानवी जीवनातला आनंद आणि पुरुषार्थ करण्याचं वय आणि आनंद जीवनाचा घेण्याचा देह आणि खऱ्या जीवनाचं रहस्य कळण्यासाठी त्याच जन्माची गरज आहे. तो जन्म म्हणजे मनुष्य जन्म. इह लोकेचा हा देह. मुकुंद महाराज हा देह दर्शक सर्वनामाने श्री तुकोबारांनी सांगितला. हा देह कोणता? हा देह इतका श्रेष्ठ आहे की या देहासाठी देव इच्छिता ती पाहि. देव परमात्मा सुद्धा या देहाची अपेक्षा करतो. दुर्दैवाने भरकटलेलं जीवन जरी एखाद्या जागेवर गेलं ना, पूर्व संस्कार माणसाला बिघडलेल्या जीवनाला सुद्धा योग्य ट्रॅकवर आणण्याचं काम या जन्माचे संस्कार करत असतात. एवढं श्रेष्ठ जीवन मनुष्य जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल पूर्व काळामध्ये कुठंतरी त्या DNA मध्ये भक्तीचा संचार जर झाला ना, भविष्य काळामध्ये भरकटलेल्या जीवनाला त्या DNAला सुद्धा संस्कार संपन्नता बनवण्याची ताकद भगवत चिंतनामध्ये आहे. लक्षात असू द्या, ही भगवत चिंतनातली आणि संतांच्या विचारांची ताकद एवढी उज्ज्वल आहे. एक प्रसंग आठवला की एवढ्या जीवनातलं सामर्थ्य, म्हणून मानवी देहाची सार्थकता किती श्रेष्ठ आहे आणि म्हणून असा देह आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून तुम्ही पहा, एक पंजाबी ब्राह्मण निघाला, मनामध्ये अंतःकरणामध्ये एवढीच इच्छा की देव मिळावा, परमात्मा मिळावा, मिळालेलं जीवन संसारातून परमात्म्याकडे जावं याच्यासाठी एकच भावना भक्ती करण्यासाठी निघाला. पण दुर्दैव एका प्रसंग छान आहे. जाता 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 कुठंतरी मात्र पाप उदयाला आलं. सुंदर स्त्री पाहिली, देवाच्या प्राप्तीसाठी निघालेलं शरीर त्या स्त्रीच्या पाठीमागे निघाला. सुंदर स्त्रीच्या पाठीमागे गेला. ती घाबरली, अरे कोणीतरी पुरुष माझा पाठलाग करतोय. पुढे चालायची, मागे बघायची. चालता चालता घराकडे गेली. पती देवांना सांगितलं, बघा हो, कोणीतरी माणूस माझा पाठलाग करतोय, मागे आला, जरा समाचार घ्या त्याचा. पतिदेव बाहेर आले आणि विचारलं, कोण आहात, काय पाहिजे आपल्याला? 1 नाही 2 नाही. परत त्यांनी विचारलं, अरे पाहिजे काय? परत काही नाही. लक्षात आलं, जिच्या पाठीमागे, ज्या सुंदर स्त्रीच्या पाठीमागे आपण लागलो, तिचा पतिदेव आपल्याला विचारतोय, काहीतरी चुकीचं वर्तन आपल्याकडनं घडतंय. परत विचारलं, अरे कशासाठी आलात, काय पाहिजे? मग याच्या लक्षात आलो, या पायांनी आपल्याला चुकीच्या जागेवर आणलंय. पण या पायांना आणणारे इंद्रिय वेगळे आहेत. त्या इंद्रियाचं नाव डोळे आहेत. या डोळ्यांनी आपल्याला इकडं आणलं ना. खरं तर हे जीवन देवप्राप्तीसाठी, परमात्मा प्राप्तीसाठी, भजनासाठी निघालेलं देह आहे, निघालेलं जीवन आहे. या डोळ्यांनी आपल्याला आणलं ना. तो पंजाबी ब्राह्मण स्वतःच्या मनाशी संवाद करतोय बरं का. बोलता बोलता परत त्या सद्ग्रस्तांनी विचारलं, अरे काय पाहिजे आपल्याला? मग याला कळालं, आता मात्र आपण ठरवलं पाहिजे. याने सांगितलं, 2 दामनं आणून द्या. दामनं द्या, बाकी काहीच नाही. गेला. त्यालाही वाटलं काही लागत असेल म्हणून आला असेल.
ते दामनं त्या पंजाबी ब्राह्मणाच्या हातात दिलं आणि यांनी घेतले तसे खाचकन डोळ्यामध्ये खुपसवले, डोळे फोडून टाकले, रक्तबंबाळ डोळे झाले, रक्ताश्रू व्हायला लागले. घाबरला, अरे काय केलं आमच्या दारात? घाबरू नका, ज्यांनी धोका दिला त्यांना संपवलंय म्हटला. या डोळ्यांनी धोका दिला ना, हा देह हे जीवन कशासाठी? हा देह जर भगवत भक्तीसाठी असेल ना, ठीक आहे, सर्व 99% सक्सेसफुल जीवनामध्ये होता येणार नाही, पण शक्य तेवढं चांगले संस्कार जगाला देता येईल न देता येईल सांगता येणार नाही, पण मनाला आणि इंद्रियांना देणं हे स्वतःचं कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल खूप असह्य व्हायला लागलं, त्रास होऊ लागला, रक्तबंबाळ डोळे झाले. तसाच मागे फिरला पंजाबी ब्राह्मण आणि निघाला. बस म्हटले आता डोळेही अडचण करणार नाही आणि चुकीच्या जागेवर परत डोळे आपल्याला नेणार नाही. भजन करत करत निघाला. तोच पंजाबी ब्राह्मण जगप्रसिद्ध झाला. त्याचं नाव बिल्वमंगळ म्हणून प्रसिद्ध झालं. तोच बिल्वमंगळ भगवत चिंतन करत 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 पुढे चालला. एका निर्जन स्थानावरनं चालला. कुठंच पशु पक्षी प्राण्यांचा आवाज येत नाही, माणसंही दिसत नाही. जंगलातून चालला. चालता 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 4-2 पावलांच्या अंतरावर पुढे विहीर होती. त्या विहिरीवर जवळ जाऊन आता बिल्वमंगळ पडणार, तेवढ्याच त्या निर्जन स्थानामध्ये गुराख्याच्या रूपातून देवानी रूप धारण केलं. साक्षात परमात्म्याने रूप धारण केलं आणि पाहिलं, अरे माझ्यासाठी डोळ्यांचा शरीराचा त्याग करणारा माझा भगवत भक्त, भजना चिंतनासाठी हा देह समर्पित करणारा हा माझा भक्त आहे. 4-2 पावलं जर पुढे टाकली तर आता तो विहिरीत पडतोय. गुराख्याच्या रूपातल्या परमात्म्याने आवाज दिला, अरे थांब, कोण आहेस? अरे 2 पावलं जर तू टाकलेस तर तू विहिरीमध्ये पडशील, थांब. आवाज बिल्वमंगळाच्या कानावर पडला. आता बिल्वमंगळ विचार करतोय, अरे हा आवाज काही सामान्य माणसाचा दिसत नाही, हा आवाज माझ्या परमात्म्याचा असला पाहिजे. जाणीव झाली, हा आवाज माझ्या भगवंताचा असला पाहिजे. पण आंधळी माणसं मोठी हुशार राहतात बाबा. एवढी हुशार मोठी, नावाची आडनावाची नाही बरं का, डोळ्याने आंधळी असणे मोठी हुशार. त्यांनी असा विचार केला त्या आंधळे बिल्वमंगळाने, अरे आवाज तर देवाचा वाटतो ना, मग मात्र तो देव माझ्याजवळ आला पाहिजे, तो परमात्मा माझ्याजवळ आला पाहिजे. मग काय युक्ती करावी? मला वाचवण्यासाठी त्याचे प्रयत्न आहे ना, मग तो माझ्याजवळ येण्यासाठी 2 पावलं अजून विहिरीकडेच टाकली पाहिजे. विहिरीकडे जर मी चाललो तर तो धावत पळत येईल. एवढे हुशार आंधळे पहा. त्यानं 2 पावलं अजून पुढं टाकलेच. आता विहिरीच्या काठाला आला, पडणार. तेवढ्यात गुराख्याच्या रूपातल्या परमात्म्याने आवाज दिला, अरे आतापर्यंत मला वाटत होता आंधळा आहे, तू काय बहिराई आहे का रे? अरे पडशील, विहिरे पुढे थांब. पडणार. तेवढ्यात धावला गुराख्याच्या रूपातला परमात्माने आणि त्या बिल्वमंगळाच्या हाताला घट्ट पकडलं आणि घट्ट पकडता क्षणी मागे खेचला. कळत नाही तुला, अरे पडशील विहिरीत. हाताला स्पर्श झाला, पण आंधळी माणसं एवढी हुशार, त्यांचा हात आपल्या हातात घेत नाही, म्हणजे त्याचा हात आपल्या हातात घेतात आंधळी माणसं. आणि झटकावला देवाचा हात बिल्वमंगळाने पकडला. परमात्म्याच्या लक्षात आलाय, सोड हात, वाचवलंय तुला मी, सोडणार नाही. बिल्वमंगळाने सांगितलं सोडणार नाही. देव म्हणतायत सोड, म्हटले सोडणार नाही. ओळखलंय तुला, तू देव आहे, म्हटले नाही. ओळखलंय तू देव आहे, म्हटले नाही. झटका मारला जोराचा बिल्वमंगळाच्या हातातून. परमात्म्याने झटका मारत देव लांब जाऊन 10-5 फुटाच्या अंतरावरती भगवान गेले आणि हसायला लागले. खिलखिल 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 परमात्मा हसायला लागले. देव हातातून निष्ठून गेले, बिल्वमंगळाच्या हसायला लागले. त्याच्या डबल बिल्वमंगळ हसायला लागला. आता देवाला शंका आली. भगवान म्हटले, मी हसतोय हे खरं आहे, पण तुला काय झालं हसायला? तू का हसतोयस? परमात्म्याने बिल्वमंगळाला विचारलं, तू का हसतोयस? बिल्वमंगळाने देवाला विचारलं, तू का हसतोयस सांग. भगवान म्हटले, अरे मी तुझ्या हाताला झटका मारला, मला तू पकडलं होतं, तू सोडत नव्हता, तुझ्यातून मी वाचलो, निष्ठून आलो म्हणून हसतोय. आणि देव म्हणतात, मग तू का हसतोस सांग. माझं कारण सांगितलं, तू का हसतोस. मग तर बिल्वमंगळाने प्रसन्न मनाने परमात्म्याला सांगितलं, देवा अरे सांगू तुला, एखादं टीबीचं पेशंट
आणि त्याच्यासोबत हिंद केसरी पैलवानांनी कुस्ती केली आणि त्याला पाडलं. काय पुरुषार्थ गाजवला? काय पुरुषार्थ गाजवला का? अरे ते टीबीत झालेलं पेशंट आणि हिंद केसरीनं पाडलं. काय वेगळं काय केलंस? अरे जसा मी आंधळा सामान्य भक्त आहे, अरे तू माझ्या हाताला झटका मारून जगाचा बाप निघून गेलास. तू काय पुरुषार्थ गाजवलास? तू काय पुरुषार्थ गाजवलास? अरे तू तर कर्तुमा कर्तुम परमात्मा आहे, मी तर सामान्य आंधळा भक्त आहे. तू झटका मारून निघून गेलास. याच्यात काय वेगळं घडलंय? याच्यात काय पुरुषार्थ गाजवलास? मग मात्र परमात्म्याला राहावेना. ओळखलंय तुला मी. धावला गुराख्याच्या रूपातला परमात्माने आलिंगन दिलं. बिल्व मंगळाला आलिंगन दिलं आणि बिल्व मंगळ ढसढसा रडायला लागला. जगाच्या मालकाचा परमात्म्याचा खांदा, भगवंताचा खांदा भिजवला. बिल्व मंगळाने रडू लागला आणि मग जगाचा बाप सुद्धा अश्रू कोसळले भगवंताचे बिल्व मंगळाच्या समोर. जगाच्या मालकाने परमात्म्याने सुद्धा अश्रू ढाळले, रडायला लागला आणि परमात्म्याने बिल्व मंगळाला सांगितलं, थोर तुझी भक्ती आहे. अरे माझ्या भक्तीसाठी या जन्मामध्ये भजनासाठी चिंतनासाठी तू डोळ्यांचा त्याग केलास. माझ्यासाठी आयुष्याचं समर्पण समर्पित केलं. याला म्हणतात जीवनाला जन्माला आल्यानंतर देहाचं सार्थक करणं. आणि म्हणून येहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. या जन्मात एवढा गोड परमात्मा प्राप्त करता येतो ना, म्हणून मनुष्य जीवन श्रेष्ठ जीवन आहे. विठाला विठाला एवढा देह पवित्र आहे ना. मग अशा देहामध्ये जर एवढ्या गोड भक्तिभावाने सामान्य भगवंताच्या नामचिंतनाने जर देहाची सार्थकता करता येते ना, आणि म्हणून आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला एवढा सुंदर जन्म मिळाला. आम्ही धन्य आहोत. धन्य वाजवा विजय महाराजांसाठी. खरंच आम्हाला वाटतं खरंच धन्य झालो, जन्म आलो तुमचं ऐकायला. विठाला विठाला गोड आवाज आमच्या विजय महाराजांचा. काय चाल गायली, वातावरण तयार झालं असं वाटतं आता आम्ही थांबावून तुमचंच ऐकावं. आता एवढी सुंदर व्यवस्था. म्हणून श्री तुकोबारा सांगतात, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आम्ही धन्य आहोत. राधा किसन बाबा सुद्धा स्वतःसाठी धन्य आहेत. जे काही मागील वर्षाच्या शेवटच्या श्वासापर्यंत
राधाकिसन बाबांनी आपलं जीवन जगलेत। चांगल्या सन्मार्गाच्या सत्सत विवेक बुद्धीने भगवत चिंतनाचा कार्यकाळ राधाकिसन बाबा त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढा त्यांनी घालवला असेल ना, दातली गावामध्ये होणारा सप्ताह, होणारी कीर्तन प्रवचन, त्या कालखंडामध्ये घालवलेलं जीवन राधाकिसन बाबांनी, आणि म्हणून तेवढ्या जीवनाच्या प्रसन्न मनाने जगलेला आनंद सार्थक वाटला असेल शेवटच्या श्वासापर्यंत, की आतापर्यंत मी जगलो आणि त्या जगण्यातल्या खऱ्या जीवनाचा आनंद घेतला ना, हेच मी माझ्यासाठी भाग्य समजतो। धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो। सोडूनच टाकीतो ते ढिल्लच झाले, आता ठेवतोच कशा। आणि म्हणून या सगळ्या गोष्टींच्या भाव विचारासाठी जर धन्यताची कृतार्थता, जर आम्ही भाग्यवान आहोत ना, आम्हाला जन्म मिळालाय, म्हणून अशा भाग्याचे साक्षीदार आमच्या जीवनामध्ये आम्ही आहोत। धन्य आम्ही जन्मालो। पण आमच्या जीवनाची धन्यता ती नेमकी कशात आहे? त्या धन्यताचं अस्तित्वाचं कारण काय असेल? दास विठोबाचे झालो। विठोबाचं दास होण्यामध्ये धन्यता आहे बरं का। दास विठोबाचं व्हा, कोणाचंही दास होऊ नका महाराज। कारण सगळं मेन हेडच पंढरपूरला आहे, आलं का लक्षात? त्या मेन हेडकडे जाऊन आलो ना काल परवा आपण, जे आले ते भाग्यवान, जे नाही आले तेही भाग्यवान, कारण ते अगोदर जाऊन आले, आहे की नाही? आणि म्हणून कारण तो ह्या देवांचाही देव बळया माझा पंढरीराव, सर्व यंत्रणेचं हेड भूवैकुंठ पंढरपुरामध्ये आमचा पांडुरंग आहे। आणि अशा पांडुरंगाचा दास होण्यासाठी आम्ही गहिले परिवारामध्ये बाबा जन्माला आलेत, गहिले परिवारामध्ये जन्माला आलो। आणि म्हणून ऐका, काय आतापर्यंतच आपण सगळे या मंडपामध्ये बाबांच्या निमित्ताने आलो ना, या निमित्ताने आपण सर्वजण आलो, पण आतापर्यंतचा कार्यकाळ आपल्या आयुष्याचा काय जगले असेल तो जगला असेल। मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका। ठीक आहे, चुकणं, चुका होणं, गडबडी होणं, काय होणं तो माणसाचा पूर्वकर्माच्या प्रारब्धाने तो काय असेल तो विचार सोडा। पण आता इथून पुढचा कार्यकाळ तरी मात्र आपलं जीवन धन्य होईल आणि पांडुरंगाच्या सेवेसाठी कसं लागेल याच्यासाठी आपला विचार फार जीवनामध्ये महत्त्वाचा आहे। म्हणून डोकं फोडून तुकोबारांनी सांगितलं, रे आता तरी पुढे हाची उपदेश, नका करो नाश आयुष्याचा। ऐका दादा, आयुष्य इतकं महत्त्वाचं आहे ना, त्या आयुष्याचा नाश करू नका, कारण फक्त विठोबाचं दास होऊन पहा, जीवनाला धन्यता प्राप्त होईल। अशी आयुष्याची साधना करा। आयुष्याच्या या साधने, आयुष्याच्या या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या या साधने, आयुष्याच्या या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी गेले, सच्चिदानंद पदवी गेले, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, सच्चिदानंद पदवी गेले, सच्चिदानंद पदवी गेले, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो। आयुष्याच्या साधने या नाही, तो या आपला घरचा नाही आणायचा। आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी, ती चाल नाही बसलं का मग ते कसं बांधकाम करताना जर पूर्ण वीट नाही बसली तर अर्धी तुकडावी लागते, तसं कधी कधी करतात, तसं करायचं नाही। फिट वीट घालायची म्हणजे क्लिअर काम झालं पाहिजे। विठाला विठाला आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे। आतापर्यंतच्या
1.5-2 तासाच्या चिंतनामध्ये जो विचार आपण पाहिला ना, ज्या भगवत भक्तीचं मानवी देहाची सार्थकता या जीवनामध्ये, त्या परमात्म्याच्या भक्तीची साधना करण्यासाठी जीवन हे श्रेष्ठ आहे ना, मग हे कधी करता येतं? हे सगळं करता येतं ते ह्या जन्मामध्ये आणि आयुष्यामध्ये, आणि आयुष्यामध्ये भगवत प्राप्तीसाठी, खऱ्या जीवनाच्या मनप्रसन्नतेसाठी. हे बघा, आपल्याला आपल्या संसारिक जीवनातल्या ज्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये जो आनंद घ्यायचा आहे ना, तो आनंद मात्र भक्तीच्या साधनेने घेता आला पाहिजे. तो आनंद परमार्थाच्या वातावरणातून घेतला पाहिजे. किंवा अपोजिट सांगतो, खरा आनंद घ्यायचा असेल तर परमार्थिक झालं पाहिजे. आणि परमार्थिक आनंदातूनच लौकिकही आनंद मिळतो आणि बाबा परमार्थिक आनंद सुद्धा मिळतो. मग त्या परमार्थिक आनंदासाठी साधना कोणत्या ट्रॅकवर करायची आहे? श्री तुकोबारांनी 3ऱ्या चरणामध्ये सांगितले, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याची साधना, आयुष्याच्या वाटचालीमध्ये, आयुष्याच्या मानवी जीवनातल्या प्रवासामध्ये अशी वाटचाल करावी, अशी भगवत चिंतनाची साधना कोणत्याच संत संप्रदायाने, महाराजांनी सांगितलं नाही हो. संसार सोडा आणि हिमालयात बोमट्या मारत फिरा म्हणून कुणी सांगितलंय? उलट सुखे करावा संसार केला पाहिजे. बायका, मुलं, प्रपंच आहे, मस्त सगळं असलं पाहिजे, पण त्या मस्तमध्ये मात्र भगवत चिंतनाची साधना पाहिजे. त्याच्यामध्ये आनंदाने जगलं पाहिजे. नको त्या निरर्थक गोष्टी, याची त्याची निंदा, त्याने असं केलं, त्याने तसं केलं. आणि ऐका, या जगामध्ये समतेचा विचार मांडला पाहिजे. समतेच्या विचाराने मात्र हे जीवन जगण्यासाठी संतांनी सांगितलंय ना, माझं तुझं हे सगळं सोडलं पाहिजे. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. काल सांगितलं ना मी, ती घोंगडी म्हणजे पंढरपूरहून 450ची आणतो तशी नाही बरं का. समतेचा विचार ज्ञानोबा राय, तुकोबा राय, संत नरहरी महाराज, सेना महाराज, सावता महाराज, श्री संत भगवान बाबा यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या सत्यव्रताने आपलं जीवन एका विचाराने आपण जर जगलात, त्या समतेचा विचार म्हणजे ती घोंगडी आपण मी तूपणाने केली पाहिजे. कशाला कोणाची निंदा घालवत आयुष्य जगावं? कशाला कोणाच्या तरी निगेटिव्ह थिंकिंगचा विचार आपण करत जावं? हे सगळं इथंच राहणारे सज्जनो. 4च दिवस आपल्या आयुष्याचे शिल्लक आहे बरं का. 4च दिवस. राधा किसन बाबांच्या निमित्ताने काय गोड नियोजन बघा. एवढा गोड सर्व समाज जमला महाराज, पूर्ण मंडप भरला, बाहेर माणसं उभी आहेत. एवढ्या या परिवारासाठी आपण सगळे आलो ना. गेल्यानंतर फक्त एवढंच करावं, आपल्यासाठी सुद्धा असा मंडप भरला पाहिजे, असं वागावं. लक्षात घ्या, आपल्यासाठी सुद्धा आपली एवढी तोलामोलाची माणसं, चांगली माणसं आपल्यासाठी यावी ना. आणि आमची गुरुजी सांगायचे बरं का, विठ्ठल बाबा गुले आम्हाला पाठात सांगायचे, बुवा असं जगा का कीर्तनकाराला कीर्तन करताना तुमच्याबद्दल चांगलं बोलता आलं पाहिजे, तुमच्याबद्दल चांगलं सांगता आलं पाहिजे. न जाणू त्याला अडचण येऊ नये म्हणून चांगलं वागा. जीवनामध्ये आपलं सगळं, आपलं स्वतःच्या वैयक्तिक जीवनाचं मॅनेजमेंट आपण आपल्या जीवनामध्ये तो जोपासलं पाहिजे. 4च दिवस आपल्या आयुष्याचे शिल्लक आहे. कशाला माझं तुझं करत, निंदा करत? बाहेरचं वातावरण फार प्रदूषणमय झालं आहे. स्वतःच्या स्वार्थामध्ये माणसांमधल्या लढाया चालल्या सज्जन. कशासाठी? या जगामध्ये साने गुरुजींनी प्रार्थनेमध्ये एकच विचार सांगितला, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा धर्म जर तो जर कळाला असेल ना, जगाला प्रेम देण्यात आहे आणि जगाचं प्रेम घेण्यात आहे. हो, माझं तुझं करता करता बांधा रस्त्याचे भांडणं 50 वर्ष झाले कोर्टामध्ये प्रलंबित आहे. माणसं गेले पण निकाल लागला नाही. आणि मग भांडणं कोणासाठी हो? भांडणं कोणासाठी? म्हणून आयुष्याच्या कन्सेप्टमध्ये त्या ट्रॅकवरचा प्रवास करत असताना एवढी पवित्र साधना करा ना, सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद शब्दाचा अर्थ परमात्मा. त्या परमात्म्याच्या स्वरूपात प्राप्त होता येईल अशी पदवी कमवा. दर 5 वर्षाला आणि 2.5 वर्षाला संपणाऱ्या पदव्या ठीक आहे, प्रारब्धाने मिळाल तर त्या घ्याच, पण अशी पदवी मिळवा की त्या पदवीवरनं कोणी उठ नाही म्हणता आलं पाहिजे. त्या पदवीचं नाव आहे सच्चिदानंद पदवी. अरे ऐसी जगह में बैठना कोई ना बोले उठ, अरे ऐसी वाणी बोले कोई ना बोले झूठ.
जगामध्ये अशा जागेवर बसा की त्या जागेवर बसून तुम्हाला कोणी उठ नाही म्हटलं पाहिजे, आणि मुखामध्ये शब्द कमलामध्ये तुमच्या मुखारविंदामध्ये असे शब्द येऊ द्या की त्या शब्दांना कोणी झूट नाही म्हटलं पाहिजे. हे जगण्याचं समर्पण आहे. विठ्ठल विठ्ठल अशा सगळ्या वृत्ती विचाराचा प्रवास आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर तो असेल ना, तर मात्र मृत्यूच्या क्षणापर्यंत तर आनंद मिळेलच, पण गेल्यानंतर सुद्धा परिवाराला आनंद, सगळ्या नातेवाईक हितचिंतकाला आनंद, आणि स्वतःचा आत्मा सुद्धा कुठंच गुंतला नाही पाहिजे याचा आनंद. मेलेल्या माणसाला सुद्धा अपेक्षा राहतात महाराज. तू म्हणाल कसं काय? मग कावळा का बरं कावळ्याची वाट पाहतो पिंडाजवळ? आपण का वाट पाहतो? अपेक्षा आहे म्हणूनच ना. म्हणून अशा अपेक्षाच भगवत चिंतनामधून त्या डिलीट झाल्या पाहिजे. उरले ते हरी तुम्हा समर्पणाच्या विचारातून, काही शिल्लकच नको अशा विचारातून जगा. मग असं जगण्यातून नेमकं काय होणार? तुम्ही पुरुषार्थ गाजवणार, काळावर सत्ता करणार, आणि तुम्ही स्वर्गाला जाण्यासाठी पायरी करणार, पावटणी होणार, आणि त्या पायरीतून मात्र स्वर्गद्वाराची निश्चिंतता होणार. अभंगाचं शेवटचे तुका मन पावटणी, 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 तुका मन पावटणी.
पावटणी करू स्वर्गाची निशाणी, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याचं जगणं हा देह भगवत चिंतनातून सांसारिक प्रवासातून भगवत चिंतनाकडे वाटचाल करून खऱ्या जीवनातलं जगण्याचं रहस्य कळालं ना, श्री तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात पावटणी केला काळ. कारण पावटणी काळ म्हणजे स्वर्गाला जाण्यासाठी पायरी होते पायरी. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. असं जगणं, असा अधिकार सांप्रदायिक भगवत चिंतनातलं जगणं जर असेल ना, तर स्वर्गात जाण्याची पायरी करता येते. श्री तुकोबाराय सांगतात पावटणी केला काळ, किंवा तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. असा विचार तो आपल्या जीवनामध्ये जर असेल ना, म्हणून राधाकिसन बाबांचं जीवन हा सर्व गहिले परिवार देखील सांप्रदायिक विचारांचं जगणं असेल ना, राधाकिसन बाबांसाठी सुद्धा सज्जनो त्यांनी मात्र स्वर्गाची पायरी केली. आपल्या जगण्याचा इतिहास भगवत चिंतनाच्या साधनेने स्वर्गाची पायरी करून स्वर्गातलं अस्तित्व त्यांनी मिळवलं. ही मात्र जीवनातली पावती आहे. विठाला विठाला. झालंय आपलं कीर्तन, आपली वेळही संपलेली आहे. हे श्राद्ध हा पुण्यस्मरणाचा विचार, हे आजचं पुण्यस्मरण एका बापाचं आहे. बाप जीवनामध्ये घड्या या सगळ्या गोष्टीतून, सगळ्या आपल्या जीवनाचा एक वटवृक्ष असतो. नंतरची मुलं मुली नातू पंतू सुना या सर्व गोष्टींचा एक आधार म्हणजे बाप आहे. बाप जोपर्यंत घरात आहे ना सज्जनो, बाप करी ऐसी लेकराची ओढी. जीवनामध्ये सगळ्या परिवाराचा विचार, कायम हिताचा विचार मनामध्ये जो मात्र भाव व्यक्त करत असतो ना, त्याला बाप म्हणतात बरं का. सर्व घर भरभरून राहतं त्याला कारणीभूत बाप असतो. सगळे संकट, सगळे आव्हान स्वीकारण्याची एकमेव जागा आहे बरं का, त्याला बाप म्हणतात. सज्जनो लक्षात ठेवा. असा बाप या गहिले परिवारातून एका वर्षापूर्वी राधाकिसन बाबांच्या रूपाने हा एक बाप या परिवाराचा गेला. अशा या बापाचा दिव्य तेजपुंज सोहळा या सर्व त्यांच्या मुलांनी मुलींनी नातू सुना सर्व त्यांचा परिवार, त्यांच्या बहिणी, त्यांचे भाऊ सर्वांनी हा कार्यक्रम आदरणीय श्री बाबांचा, राधाकिसन बाबांचा फार गोड नियोजन हे त्यांनी केलेलं आहे. नक्की खऱ्या अर्थाने अशा बापाचं स्मरण या निमित्ताने आपण ते करत आहोत. बापाला बाप आपल्या चांगल्या सोहळ्यांसाठी, आपल्या चांगल्या कामासाठी, ज्यावेळेला घरामध्ये परिवारामध्ये काही चांगलं घडतं ना, त्यावेळेला आठवण मनामध्ये बरं का अशी निर्माण होते. आज आमचा बाप जर जिवंत असताना हे पाहण्यासाठी अजून त्यांना वेगळा आनंद आला असता. मी चरित्र सांगत असतो. छत्रपती शिवराय ज्यावेळेला राजसिंहासनावर बसणार होते ना, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर छत्रपती बसणार होते ना, त्यावेळेला या सिंहासनावर बसण्यासाठी आपले खेद व्यक्त केला छत्रपती शिवरायांनी आपल्या आईकडे, जिजाऊ साहेबांकडे. रडू लागले. आईने प्रश्न विचारला, राज काय रडता? आई रडण्याचं एकमेव कारण आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसण्यासाठी आज मी राजा होणार ना, हे माझं राज्य पण या सिंहासनावर बसण्याचं जे माझं वैभव ना, आज ते पाहण्यासाठी तुझ्या कपाळाचं कुंकू जिवंत नाही, म्हणजे आज माझा बाप जिवंत नाही, असा खेद सुद्धा छत्रपतींनी व्यक्त केला. आणि म्हणून अशा बापाचं हे श्राद्ध, झालेली सेवा परमात्मा पांडुरंगाचरणी, माऊली श्री तुकोबारायांच्या चरणी, बाबांचं जसं कर्म असेल तशी त्यांना गती मिळणार आहे. पांडुरंग स्वरूप राधाकिसन बाबांचं जीवन समर्पित व्हावं असा भाव चिंतन करून वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.